या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे सन्मान्य विधानसभेचे पक्षप्रतोद आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब, व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असणारे विकास शेठ गोगावले, त्याचबरोबर चंद्रकांत बुवा जाधव, प्रमोद भाऊ घोसाळकर, चंद्रकांत जी कळंबे, विजयाप्पा सावंत, अरुणजी चाळके, सुरेशजी माडिक, इक्बालभाई कांदले, रिहानजी देशमुख, निलेशजी माडिक, अख्तरजी पठाण, नितीनजी पावले, प्रेरणाताई सावंत, जितेंद्रजी सावंत, केशवजी हाटे, सुप्रियाताई देशमुख, संचिताताई निगुडकर, सपनाताई मालुसरे, मोहनजी खांबे, तेजसजी मिंडे, विपुलजी उबारे, निलिमाताई घोसाळकर, सोनलजी उतेकर, शादाबाई गैबी, धीरजजी पाटील, बाळा सकपाळ, राजेशजी जाधव, विनय पुररकरजी, राहुलजी उकिरडे, सचिनजी धोत्रे, जमलेले व्यासपीठावरील महायुतीचे, शिवसेनेचे, भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, RPIचे, मित्र पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सन्मान्य सर्व कार्यकर्ते, सन्मान्य पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब आणि त्यांच्या सर्वच सन्मान्य पदाधिकारी सहकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की त्यांनी भव्य असा हा मेळावा महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर RPI यांच्या सहित त्या ठिकाणी आयोजित केला। खऱ्या अर्थानं हा मेळावा आयोजित करत असताना आज जसं विकास शेठ आपण त्या निमित्ताने उल्लेख केला की गेल्या साधारणपणे आठवड्याभरापासून महाड तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचं म्हणजे तटकरे साहेबांच्या प्रचारार्थक म्हणून अशा भव्य सभा आपण आयोजित केल्यात। रोज आम्ही व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर त्याचे फोटोही त्या निमित्ताने पाहतोय। खरं तर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत असताना शेठ आम्ही तर त्या निमित्ताने सांगतोय की भरत शेठनी चंग बांधलेला आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे की 40,000चं मताधिक्य महाड विधानसभा मतदारसंघातूनच मिळणार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या तोडीस तोड मताधिक्य हे आपल्याला त्या निमित्ताने मिळवायचं आहे असं उदाहरण आम्ही त्या बाजूच्या मतदारसंघामध्ये देत आहोत। मी खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांच्या मनापासूनची ऋण व्यक्त करते की महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा व्हायच्या आधी साधारणपणे सर्व पक्षांची, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, आपल्या सगळ्यांचीच त्या निमित्ताने इच्छा होती की आपल्या पक्षाच्या चिन्हावर त्या निमित्ताने महायुतीचा उमेदवार असावा। प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा 3.5-4 वर्ष 5 वर्ष हीच मेहनत करत असतो की त्याच्या पक्षाच्या निशाणीवर त्या निमित्ताने उमेदवाराला मतदान करायला मिळावं। पण ज्या वेळेला एका व्यापक हिताने आपण सर्वजण सोबत आलेलो आहोत, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं देशाची ही निवडणूक आणि देशाचा प्रथम नागरिक आपल्याला निवडायचा आहे, अशा वेळेला एकदा महायुतीच्या आपल्या नेते मंडळींनी ठरवल्यानंतर पहिलं पाऊल जर सकारात्मक कोणी उचललं असेल तर ते भरत शेठनी या ठिकाणी उचललं, याचाही मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एका बाजूला देशामध्ये 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि म्हणूनच महायुतीचे राज्यातील आपले सन्माननीय नेतृत्व, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली 45 पेक्षा अधिक खासदार हे निवडून आणण्याचं उद्दिष्ट हे या महायुतीच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व नेते मंडळींनी ठेवलेलं आहे आणि अशा वेळेला त्या 45 पैकी पहिला खासदार हा छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी राजधानी रायगडचा शिलेदार त्या निमित्ताने असावा, हाच एक मानस मनामध्ये ठेवून तुम्ही आम्ही सर्वजण काम करत आहोत। आणि म्हणून पुढच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला तटकरे साहेब त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत, ज्या वेळेला ते निवडून येतील त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फक्त खासदार नाहीत तर ते महायुतीचे खासदार म्हणून त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी एकत्रितपणाने काम करूया। तुम्हाला सगळ्या जणांना माहिती आहे की ही निवडणूक काही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासारखी नाही, ही देशाचं नेतृत्व निवडण्याची ही निवडणूक आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10-12 वर्षापासून आपला देश हा प्रगतीची वाटचाल करत आहे।
जगामध्ये आज जर टॉप 5 जर पंतप्रधानांची नावं ज्या वेळेला घेण्यात येतात त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेबांचं नाव आवर्जून त्या निमित्ताने घेण्यात येत असतं. आणि म्हणून आज आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे. महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झालेली कामगिरी तुम्ही सगळेच जण अनुभवत आहात. मला वाटतं सर्वाधिक महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विकास कामांच्या दृष्टीने जर निधी कुठे आला असेल तर तो या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आला आणि याचं श्रेय या ठिकाणी आमदार महोदयांना निश्चितपणाने जातं. या मतदारसंघाने अनेक संकट नैसर्गिक आपत्त्यांना समोर आपण गेलेलं पाहिलेलं आहे. महाडचा जो महापूर झाला, चिपळूणचा जो महापूर झाला, त्या संबंध परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी होतो. मी असेन, भरतशेठ असतील, तटकरे साहेब असतील, विकासजी असतील, अनिकेतबाई असतील, आपण सगळे या ठिकाणी स्थानिक लेवलला तिथं भाजपचे प्रवीण भाऊ दरेकर असतील, गिरीश महाजन साहेब सुद्धा त्यावेळेला आलेले होते, तेही आपण त्या निमित्ताने पाहिले. आणि खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एखादा सामान्य व्यक्ती जसं दुसऱ्या सामान्य व्यक्तीचं दुःख समजू शकतो अशा पद्धतीनं त्यांनी महाड शहर पुनर्वसित करण्यामध्ये जे योगदान त्यांनी दिलेलं आहे हे तुम्ही आम्ही सर्वच मंडळींनी त्या निमित्ताने पाहिलेलं आहे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या निमित्ताने मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करायचा आहे की चौदार तळ्याचं इतकं मोठं नुकसान हे पुराच्या परिस्थितीमध्ये झालेलं होतं. ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी उतरवली आणि ते चौदार तळे साफ करून घेतलं. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये भरतशेठ गोगावले साहेब यांच्या पाठपुराव्यातून चौदार तळे इथे मोठ्या पद्धतीने आपण निधी आणू शकलो. रायगडचं प्राधिकरण हे सुद्धा आपण पाहतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं तरी विचार करणं आपण गरजेचं आहे. जे समोरचे आहेत त्यांचा पंचवार्षिक दौरा सुरू झालेला आहे. त्यांचा दौरा हा दर 5 वर्षानंतर असतो. आणि मग 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मतदारांनी त्यांना मतदान केलं. 2019 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच ती निवडणूक लढवण्यात आली. पण दुर्दैव असं की 5 वर्ष अवजड उद्योग मंत्री असताना सुद्धा जी काही कामगिरी ही त्यांनी केली किंवा नाही केली याचे पडसाद त्या निवडणुकीला उमटले आणि त्यांना पराभव हा पत्करावा लागला. आता त्याच मोदी साहेबांवर ते टीका करतायत, स्थानिक आमदारांवर तर ते टीका करतच आहेत. पण त्याला उत्तर देण्यासाठी व्यासपीठावर बसलेल्या मंडळींपेक्षा तुम्ही सगळेच अधिक सक्षम आहात आणि त्याचं योग्य ते उत्तर तुम्ही या निवडणुकीला तर द्यालच, पण त्याच्या दुपटीने तुम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या निवडणुकीला द्याल त्या संदर्भातली खात्री ही तुम्हा सर्वांच्याच मनामध्ये त्या निमित्ताने आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महिला सशक्तीकरण अभियान असेल, शासन आपल्या दारी या अंतर्गत राबवलेले उपक्रम असतील. आज सर्वात जास्ती लाभार्थी जर कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले असतील तर ते या रायगड जिल्ह्यामध्ये 15 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये लाभ जर कुठल्या उपक्रमाअंतर्गत दिला गेला असेल तर तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्या निमित्ताने देण्यात आला. आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आपल्याला या महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक पाठबळ देणं गरजेचं आहे. मी आज महिला व बालविकासची मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करते. या महायुतीच्या सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय त्या निमित्ताने घेतला. आपण फक्त महिलांना सन्मान देणार, महिलांना समान वागणूक देणार, महिलांना समाजामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करणार या फक्त भाषणापुरतं राहिलो नाही, तर या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जर सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय हा महिलांचा सन्मान करणारा कुठला घेतला असेल तर ते बाळाच्या नावासमोर पहिलं आईचं नाव, मग त्याच्या वडिलांचं नाव आणि मग त्याचं आडनाव हा ऐतिहासिक निर्णय घेणारा महाराष्ट्र राज्य हे पहिलं ठरलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला महायुतीच्या सरकारला अधिकाधिक पाठबळ देऊन महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना निवडून आणायचं. मगाशी आपण अनेक जणांनी मनोगत व्यक्त केले की अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत की भारतीय जनता पक्षासोबत आम्ही असल्यामुळे आम्ही आमची विचारधारा कुठंतरी सोडलेली आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून
ज्या वेळेला अमित शाह साहेबांसोबत त्या संदर्भातली बैठक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा असतील, प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे साहेब असतील, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून प्रफुल्लबाई असतील, यांनी त्या निमित्ताने त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करू शकत नाही. आम्ही सर्व धर्म समभाव या विचारधारेतून वाढलेली मंडळी आहोत आणि ती विचारधारा तुम्ही जोपासावी, हे पहिलं वाक्य काढणारे अमित शाह साहेब. आज भरत शेठ आपल्या नेतृत्वाखाली 15 वर्ष या विभागाचा आपण विकास करत आहात. आपण कधीही कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये दुजाभाव न करता या सर्व मंडळींना, म्हणजे मला खास कर उल्लेख करायचा आहे की ज्या वेळेला महाडमध्ये महापूर आला होता त्यावेळेला सर्वात पहिल्या रेस्क्यू टीमच्या कुठल्या आल्या असतील तर त्या मुस्लिम समाजाच्या आल्या आणि सर्वात पहिल्या जर आम्ही कुठं पोहोचलो असेल ते जिथं ज्या मोहल्ल्यांमध्ये अधिकचं नुकसान झालं तिथे आम्ही सगळेजण पोहोचलो. कारण या पद्धतीनं काम करणारी आम्ही सर्व मंडळी आहोत. त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आता पराभव दिसत असताना आपल्याला समाजामध्ये धर्मामध्ये कुठं ना कुठं तरी मतभेद निर्माण करून मतदान मिळतंय का, हा दुर्दैवी प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न त्या निमित्ताने विरोधकांकडून करण्यात येतोय. पण मी आज आपल्याला नम्रपणाची विनंती करते की आम्ही सर्वच जण ही प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला न्याय देणारी मंडळी आहोत. आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जात असतो. कधीही समाजामध्ये दुफळी निर्माण करून मतं मागण्याचा केविलवाणी प्रयत्न हा कधी आम्ही कुणीच मंडळींनी केलेला नाही. त्यामुळे आपण आज भरत शेठ यांच्या नेतृत्वाखाली या विभागामध्ये काम करता. एकही असं उदाहरण कोणी देऊ शकणार नाही की एका वाडीमध्ये भरत शेठनी काम केलं आणि एका मोहल्ल्यामध्ये केलेलं नाही. असं एक साधं फुटकं उदाहरण सुद्धा कोणी देऊ शकणार नाही, कारण आपण त्या मानसिकतेने काम करणारी मंडळी नाही आहोत. त्यामुळे आपल्याला या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जात आहे. कोण आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होतंय. ज्या वेळेला तारीख गार्डनची घटना घडली त्यावेळेला रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत आपण सर्व मंडळी त्या निमित्ताने होतो. जे आज 5 वर्षानंतर मतं मागायला आलेले आहेत ते तिकडे नव्हते. शेवटचा त्या ठिकाणी दुर्दैवाने झालेल्या घटनेचा रुग्ण सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापर्यंत आपण सर्व मंडळी त्या निमित्ताने होतो आणि म्हणून जो आपल्या सुखदुःखामध्ये असतो त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे. आज खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं, त्यांचा असणारा दांडगा संपर्क ही आपण सर्वच मंडळी पाहत आहात आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये वर्षाचे 12 महिने दिवसाचा 24 तास कुठला खासदार उपलब्ध राहू शकतो हा प्रश्न जर आपल्याला विचारला तर स्वाभाविकरित्या आपण तटकरे साहेबांचंच नाव घेणार आहात. तिथं समोरच्या उमेदवाराचं नाव काही आपल्या तोंडून येणार नाही आणि म्हणून आपल्याला घड्याळ ही निशाणी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असली तरीही ती महायुतीच्या उमेदवाराची निशाणी आहे आणि म्हणून आपल्याला त्या निशाणी समोर बटन दाबायचंय. आणि जसा उल्लेख मगाशी या ठिकाणी झाला, ऑक्टोबर महिन्यामध्ये बाण निशाणी आहे. त्याच्यामुळे या 2 निशाण्या आपण लक्षात ठेवून पुढच्या कालावधीमध्ये काम करूयात अशीच नम्रपणाची विनंती या निमित्ताने करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.